नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। आमच्यासोबत अमोल मिटकरी सर आहेत। सर, भीमा कोरेगाव संदर्भात एका करणी सेनेच्या कार्यकर्त्याने एक वादग्रस्त असं वक्तव्य केलेलं आहे, काय सांगाल? अजय सेंगर नावाचा वाचाळवीर हा करणी सेनेचा पदाधिकारी नाही, म्हणूनच करणी सेनेच्या लोकांसोबत मी पहिल्यांदा क्रॉस व्हेरिफिकेशन केलं की हा कोण्या संघटनेचा आहे। तिथले राष्ट्रीय प्रवक्ते असतील, राष्ट्रीय महासचिव असतील, हे सर्व लोक मला भेटले, त्यांनी फोनवर बोलले आणि आता मी त्यांना विनंती केल्यानंतर ते इथे आले। त्याच्यामुळे त्यांनी पत्रक काढलेलं आहे, त्याचा आमचा संबंध नाही। एखाद्या काय असतं की संघटनेचा आधार घेण्याचं त्यांनी काम केलं, तो एकटा आणि 2-4 टपोरी गँग असेल त्याच्यासोबत, आणि त्यांनी फक्त भीमा कोरेगावबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही। यापूर्वी ज्या वेळेस राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केलं, त्यानंतर भगतसिंग कोश्यारीच्या वक्तव्याला पाठिंबा द्यायला हा सेंगर गेला होता। त्यानंतर छत्रपती संभाजीराजे किंवा छत्रपती उदयन महाराज यांच्याबद्दल सुद्धा पिसाळलेली आहेत असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं। आणि त्यानंतर म्हणजे एक प्रकारे भगतसिंग कोश्यारीचं समर्थन, एक प्रकारे संभाजी छत्रपती आणि उदयन महाराजांवर खालच्या पातळीवरचं बोलणं, आणि नथुराम गोडसेचं उदात्तीकरण सुद्धा पालघरला यांनी केलं होतं। त्यामुळे अशी विकृत व्यक्ती आहे। जर अशा विकृत व्यक्तीमुळे दोन समाजात तेढ निर्माणाचं काम होत असेल तर करणी सेनेचे सगळे पदाधिकारी इथे मी तुमच्या समोर आणले होते, त्यांनी सांगितलं, त्यांनी हकालपट्टी पण केलेली आहे, आणि तो त्या संघटनेत नव्हता सुद्धा। आता तो नॉट रिचेबल आहे, त्याचा फोनही बंद आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, पण त्याला हे नेमकं करायला कोणी प्रवृत्त केलं हे शोधलं पाहिजे। मागच्या 2018च्या काळामध्ये भिडे आणि एकबोटे कोणाच्या पैदास होती, आणि आता परत तसा भिडे एकबोटे जन्माला घातलाय का? लाखो करोडो अनुयायी भीमा कोरेगावला शौर्यस्तंभावर येतात आणि अशा प्रकारे तो बुलडोझरनं पाळा बनतो, ही त्याची हिंमत होते कशी? मग या महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था देवेंद्रजी अबाधित ठेवणार आहेत की नाही? आणि जर त्याला अटक केली नाही आणि 2022-18 सारखी जर घटना आता नवीन वर्षाला घडली, याला जबाबदार कोण असेल? मागच्या काळात अनेक लोकांचे जीव गेले ना, शेवटी या लोकांच्या राजकारणामध्ये राहुल फटांगळे नावाचा पण तरुण वारला, त्याचा पण दुर्दैवी मृत्यू झाला। पण माझं म्हणणं असं आहे की अशी प्रवृत्ती ही कोण्या संघटनेची असू शकत नाही, आणि जर कोणती संघटना अशी पाठीशी घालत असेल तर त्याचंही आपण समर्थन करू नये। पण आपलं काम आहे संविधानाच्या नियमानुसार महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम ठेवणं, म्हणून करणी सेनेला आम्ही निमंत्रित केलं होतं, ते माझ्या विनंतीला मान देऊन आले। आता स्पष्टीकरण दिलं। महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा अपमान होत आहे, वारंवार नेत्यांतर्फे अपमान होत आहे आणि कार्यकर्त्यांतर्फे अपमान होत आहे, म्हणजे जे करणी सेनेचं तुम्ही ऐकलंच आता, तर काय सांगाल यावर? एक कायदा बनावा असं वाटत नाही का तुम्हाला? हे मला एकट्याला वाटून अर्थ नाही, विधिमंडळात बसणाऱ्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे। महापुरुष हे कोण्या एका जातीचे नसतात। 2014 नंतर ते जातीमध्ये वाटले गेले। महात्मा फुले माळी समाजाचे, बाबासाहेब आंबेडकर बौद्धांचे, शिवाजी महाराज मराठ्यांचे, 2014 नंतर सुटलेलं पीक आहे सगळं। याच्यापूर्वी तर सर्व महापुरुषांची जयंती आपण साजरा करत होतो। कुठल्याही महापुरुषांबद्दल जर कोणी अवमानजनक वक्तव्य करत असेल आणि वक्तव्य केल्यानंतर सुद्धा माफी मागत नसेल तर अशा मस्तवाल लोकांना अंकुश लावण्याकरता नवीन कायदे आले पाहिजे। जसे तुम्ही घाईघाईत विधेयक मंजूर करून घेतात, तसं महापुरुषांच्या अवमानाबद्दल एखादं विधेयक मंजूर करून घ्यायला पाहिजे होतं ना, यांनी का नाही केलं? मंत्री यांचेच बोलतात, मालिकाच लागलेली आहे। प्रसाद लाडांचं वक्तव्य गंभीर नव्हतं का? शिवाजी महाराजांचं जन्मस्थळच चुकवलं। ज्यावेळेस आम्ही बोलतो तर म्हणतात मग संजय राऊतांनी महू सांगितलं, महूच्या ऐवजी मुंबई सांगितलं, महाराष्ट्र सांगितलं, म्हणजे त्याला ते काउंटर। ठीक आहे, एखाद्याची स्लिपटंग होऊ शकते, मी समजू शकतो ना। राज्यपालाची जीभ किती सटकते बघा। राज्यपाल नावाचा एक व्यक्ती जर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल 10 साल की उम्र में क्या करते होगे सोचो असं जर म्हणत असेल, आणि याला जर कुठं गांभीर्याने घेतल्या जात नसेल, पूर्ण अधिवेशन होईपर्यंत जर मस्तवाल राज्यपालांनी राजीनामा दिला नसेल, मग परत म्हणता तुम्ही त्या पदाचा तुम्ही सन्मान ठेवता का नाही? राज्यपाल या पदाचा सन्मान आहे, मुख्यमंत्री या पदाचाही सन्मान आहे, भारतीय संविधानाने या पदाचा सन्मान करायला शिकवलं। कुठेतरी भाजप ही भगतसिंग कोश्यारी असेल किंवा हे करणी सेनेचे असेल, यांना कुठेतरी म्हणजे संरक्षण देतं असं वाटतं काय तुम्हाला? नाही, मी करणी सेनेच्या बाबतीत खुलासा दिला आहे, ते लोक नाही आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे संघटनेचं नाव न घेता मी एवढंच सांगेल की असे काहीतरी जातीयवादी पिलावळं पोचण्याची जुनीच परंपरा संघ प्रवृत्तीच्या मानसिकतेत राहिलेली आहे। त्याच्यामुळे यांना पोचणारा कोण आहे शोधलं पाहिजे। आणि जर हे खरंच महापुरुषांच्या विचाराला मानत असतील, तुम्ही बघा परवाचं एक वक्तव्य फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे राधाकृष्ण विखे पाटलांचं। त्यांनी काय म्हटलं होतं? देशात आणि राज्यात आता संघाचं सरकार आहे, याचा आम्हाला गर्व आहे। जर ज्या दिवशी देशात संघाचं सरकार येईल त्या दिवशी तुमच्या लोकशाहीला तीळ मात्रही किंमत नसेल, असा धोका संविधानकर्त्यांनी लिहून ठेवला होता त्यावेळी। हे उघड जर म्हणतात संघाचं सरकार असल्याचा आम्हाला अभिमान आहे, तर विचार करा हे कोण पोचतंय? आणि यांना जर खरंच महापुरुषांबद्दल आदर आहे तर कायदा करावा। अजून 4 तास वेळ आहे त्यांच्याकडे, आणा नवीन विधेयक।
आम्ही सर्व आमदार त्यांना समर्थन करायला तयार आहोत. पण अधिवेशनाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत जर राज्यपालाचा राजीनामा येत नसेल, याचा अर्थ स्पष्ट आहे, सरकारच्याच मनात ते होतं आणि त्यांना मूळ मुद्द्याला बगल द्यायची होती. भगतसिंग कोश्यारीची हिंमत नव्हती महापुरुषांच्या विरुद्ध बोलण्याची, किंवा बसवराज बोमईंची हिंमत नव्हती महाराष्ट्राविरुद्ध बोलण्याची. मुंबई केंद्रशासित प्रदेश करा असं म्हणण्याची हिंमत कर्नाटकच्या लोकांमध्ये का निर्माण झाली? कारण त्याला खतपाणी हे सरकार घालते. भीमा कोरेगाव येथील जो विजय स्तंभ आहे या संदर्भात ज्या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एक वादग्रस्त एक वक्तव्य केलेलं आहे, त्या संदर्भात आपण आमदार अमोल मिटकरी यांच्यातर्फे ऐकलं. आता आमच्यासोबत करणी सेनेचे जे मी तुम्हाला सांगेल की जी ओरिजिनल करणी सेना आहे, जी रजिस्टर्ड करणी सेना आहे, त्यांचे काही पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की जे वादग्रस्त वक्तव्य त्या करणी सेनेच्या एका कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या काय भावना आहेत, काय काय सांगाल? सबसे पहले अपना नाम बताइए आप. नमस्कार, मैं ठाकुर अर्जुन सिंह, प्रदेश अध्यक्ष श्री राष्ट्रीय राजपूत करनी सेना. मैं आपको एक चीज़ बोलना चाहूँगा कि जो आप लोगों ने बोला कि करनी सेना के पदाधिकारी ने बोला, तो मैं उसी बात का निषेध करता हूँ कि सबसे पहले वो व्यक्ति करनी सेना का पदाधिकारी नहीं है. ठीक है. दूसरी बात, मैं जितने भी माननीय यहाँ पे आमदार साहब जितने भी आए, मैं एक चीज़ पूछना चाहूँगा, सारे पढ़े लिखे लोग हैं, सब लोगों को अच्छी बुद्धिमत्ता है. उन्होंने बात का बतंगड़ बनाना शुरू कर दिया, बात की तवज्जो को जाना ही नहीं कि सही में वो व्यक्ति ने बोला है नहीं बोला है, उस बात का अस्तित्व है नहीं है, वो करनी सेना का स्टेटमेंट है और नहीं है. सीधा करनी सेना नाम सुने और अपने पब्लिसिटी में सब लोग अपना अपना नाम लेने के लिए उस पर भिड़ गए. हमारा सबसे बड़ा प्रॉब्लम यही हो रहा है कि हम समाज की सेवा कर रहे हैं, जहाँ हम समाज की सेवा करते वहाँ कोई नहीं आता, लेकिन एक करनी सेना का नाम लेके किसी ने कुछ भी गलत अगर स्टेटमेंट दे दिया तो सारे मीडिया, सारे आमदार, सारे मंत्री उस मुद्दे को उठा के बिल्कुल सभागृह को इतना सजाएंगे कि बाकी के सारे मुद्दे रह गए तेल लेने और करनी सेना ही सबसे बड़ी होगी. लेकिन उस वीडियो में उसने बोला है ना कि मैं करनी सेना का होकर, अगर कोई भी किसी का भी वेश धारण करके बोल दे कि मैं ये हूँ मैं वो हूँ, कल मैं अगर पुलिस वालों का ड्रेस पहन के, पुलिस का यूनिफॉर्म पहन के अगर कोई स्टेटमेंट देता हूँ तो पहले उसकी जांच पड़ताल होनी चाहिए ना कि मैं ओरिजिनल में पुलिस वाला हूँ या नहीं हूँ. उसने बोल दिया कि वो करनी सेना का है, तो उसका किसी ने पूछा कि वो सही में करनी सेना है या नहीं है. करनी सेना की हमारी रजिस्टर्ड संस्था है, हमारे रजिस्टर्ड वेबसाइट है, हमारे रजिस्टर्ड ऑफिशियल वेब पेजेस है, वहाँ पे ये स्टेटमेंट किसी का आया क्या, हमारे किसी प्रवक्ता ने जाके ये स्टेटमेंट दिया क्या, इसकी जानकारी मीडिया ने और मेरे जितने भी यहाँ आमदार मंत्री लोग आए थे उन्होंने इसकी जानकारी लेने के बाद ये हाउस में प्रश्न उठाना चाहिए. हाँ, आपने निवेदन दिए है कि जिसने ये ऐसे स्टेटमेंट किया है, हाँ, और करनी सेना को बदनाम करने का जिसने प्रयास किया है उसके खिलाफ में आपने क्या कार्रवाई की है? जी बिल्कुल. पिछले 7 दिनों से माननीय मुख्यमंत्री जी से हम हमारे कुछ मांगे लेके मिल रहे थे. उन मांगों का जब सब जगह में प्रसार हुआ तो बाकी के लोग हिल चुके थे कि करनी सेना आज बहुत बड़े मुद्दे को लेकर समाज के सामने उतर रही है. उसी के लिए करनी सेना को बदनाम करने के लिए ये एक्शन लिया गया है और इसके लिए हमने माननीय मुख्यमंत्री जी को एक हमारा ऑफिशियल लेटर दिया हुआ है कि इसका कहीं पे भी हमारे करनी सेना से कोई भी लेना देना नहीं है. अगर वो व्यक्ति करनी सेना का है तो वो अपना रजिस्ट्रेशन दिखाए, अपना कोई भी पद का सर्टिफिकेट दिखाए या कोई भी ऐसा आई कार्ड दिखाए कि जहाँ पे करनी सेना जो हमारी ओरिजिनल रजिस्टर्ड है उसका रजिस्ट्रेशन नंबर उसके किसी भी आई कार्ड या लेटर हेड पे या उसके ऑफिस में है ना. तो उसकी कंप्लेंट हमने सीएम साहब को दी है. सीएम साहब को बताया है कि ये व्यक्ति का करनी सेना से दूर दूर तक कोई लेना देना नहीं है और इस बात को तवज्जो न दी जाए. उन्होंने माननीय यहाँ के हमारे जो सीपी साहब है उनको भी वो लेटर फॉरवर्ड किया कि जल्दी से जल्दी उनके ऊपर कानूनी कार्रवाई हो. माननीय देवेंद्र फडणवीस जी ने बताया है कि पनवेल में ऑलरेडी उनके ऊपर गुना दाखिल हो चुका है. तो जो उन्होंने किया है, करनी सेना अपनी लीगल टीम के थ्रू भी इस व्यक्ति पे गुना दाखिल कर रही है. अभी कहा जा रहा है कि वो जो वादग्रस्त जिसने टिप्पणी की है भीमा कोरेगांव के विजय स्तंभ को लेके, उन्होंने अपना मोबाइल नंबर भी बंद करके रखा है. क्या वाकई अगर वो करनी सेना का अगर सेनापति रहता, हाँ, तो ये नहीं करता? ऐसी लगता नहीं कि आपको? जी बिल्कुल. देखिए, हम सब यहाँ पे बुद्धिजीवी लोग हैं. ये सदन में हम देश चला रहे, हम महाराष्ट्र यहाँ पे चला रहे, हम सब बुद्धिजीवी लोग हैं. हमको खुद को समझना चाहिए कि अगर मैं कुछ बोल रहा हूँ तो मैं मीडिया के बीच में आके बोल रहा हूँ, सब लोगों के बीच में आके बोल रहा हूँ, और अगर मैं कुछ बोल रहा हूँ तो मैं उसकी जिम्मेदारी भी लूँ. अगर वो व्यक्ति करनी सेना का होता और करनी सेना का ऑफिशियल स्टेटमेंट होता तो करनी सेना अपने दिए हुए स्टेटमेंट पे आज खड़ी होती. जिस तरीके से अगर हमारा इतिहास उठा के देख लीजिए, जिस मुद्दों के लिए हम खड़े हुए, हम अंत तक वहाँ खड़े हुए थे. ये मुद्दा है ही नहीं. 36 कौम को लेके चलना ये करनी सेना का परम धर्म है. 36 कौम में हमारे
एसटी समाज के बंधु, हमारे बाकी के लोग भी उसमें आते हैं, और किसी भी धर्म का अपमान करना ये करनी सेना की विचारधारा नहीं। और आपने एक और निवेदन दिया है कि जो सिनेमा गृह होता है वो क्या, आखिर क्या निवेदन है? मैं आपको बताता हूँ। हमने मांग की है सीएम साहब से कि महाराष्ट्र में सिनेमा घरों में जब राष्ट्रगान होता है उस दरमियान महापुरुषों के चित्र प्रदर्शित किए जाए। उन महापुरुषों में जैसे छत्रपति शिवाजी महाराज जी, वीर शिरोमणि महाराणा प्रताप जी, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी, महात्मा ज्योतिबा फुले जी, सुभाष चंद्र बोस जी, वीर सावरकर जी, स्वामी विवेकानंद जी, महात्मा गांधी जी इत्यादि, और जितने भी महापुरुष हैं उन सबकी फोटोज वहाँ पे डिस्प्ले की जाए, ताकि हमारे आने वाली पीढ़ी को पता चले कि ये हमारे देश के रियल हीरो है और हमारे बच्चे उनसे अवगत हो। ये भी हमने मांग की। उस मांग में हमने बाबा साहेब आम्बेडकर जी का भी नाम डाला हुआ है। अगर हम उनका सम्मान नहीं करते तो हम वो अपनी मांग में, जो हमारी ये 11 मांगे हैं, जो हम पिछले 7 दिनों से सीएम साहब से मांग रहे हैं, उसमें उनका उल्लेख नहीं होता। ये उस चीज़ का प्रमाण भी होता है। हाँ, एक और मैं आपको लास्ट सवाल करूंगा कि ये बताइए कि अभी उसने वो जो है जिसने विजय स्तंभ के बारे में भीमा कोरेगांव के जिसने वादग्रस्त टिप्पणी की है, वो अभी तक के पुलिस को मिला नहीं, पुलिस उसे ढूंढ रही है। क्या आपके करनी सेना के पदाधिकारी भी उसे ढूंढ रहे हैं? जी बिल्कुल, हम भी ढूंढ रहे हैं, और अगर वो हमें पहले मिला ना तो पहले हम उसको ताकत से अपने तरीके से ठीक करेंगे, उसके बाद में पुलिस के हाथ में सौंपेंगे। तो मैं आपके चैनल से एक मांग कर रहा हूँ कि ये जिसने भी ये चीज़ें फैलाई है, मैं मीडिया के माध्यम से सबसे अनुरोध करता हूँ कि इस चीज़ को ज़्यादा तूल न दिया जाए। जितने भी भाई बंधु बाहर से महाराष्ट्र के लोग उस परिसर में आ रहे हैं, वो सब लोग आए। ऐसा महाराष्ट्र का कहीं पे भी ऐसा एटमॉस्फेयर नहीं है कि जहाँ पे जातिवाद हो, और महाराष्ट्र के दरवाजे हमेशा सभी के लिए खुले हुए हैं। आप सभी भाई बंधु हमारे देश के वासी है, हमारे वासी है, आप सब लोग वहाँ पे आए, आपका वहाँ पे करनी सेना की तरफ से भी स्वागत ही किया जाए। निश्चित ही जातीय सलोखा कायम रहे, ऐसी ही करनी सेना के जो हमारे मित्र हैं उनका कहना है। हमारे साथ में और दीदी है। दीदी, क्या बताओगे कि वो जो टिप्पणी की है, जो करनी सेना का नाम बदनाम करने का जिसने प्रयास किया है, भीमा कोरेगांव का जो जय स्तंभ जो है, विजय स्तंभ, उसको उद्ध्वस्त करने की उस व्यक्ती ने बात की है, क्या कहोगे आप? मी सर्वात पहिले सांगू इच्छिते तर करणी सेनेचा पद अधिकारीच नाही आहे। दुसरा विषय ही एक मूर्खपणाचं लक्षण आहे की एक स्तंभाला उद्ध्वस्त करावं, हे त्याची मानसिक विकृती असावी, आणि अशा लोकांचा आपण सर्वसामान्य जे बुद्धिजीवी लोक आहे हे विरोधच करणार आहे। आणि चुकीचं बोलण्यामध्ये त्याच्यामागे कोण आहे काय माहिती नाही आहे, पण ते जे काही बोललेत ते चुकीचं आहे आणि अशी घडून येऊ शकत नाही, असं माझं मत आहे। निश्चितच त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, ज्यांनी जो कोणी आहे तो ते चुकीचं वक्तव्य केलेलं आहे, म्हणजे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे असं ताईचं म्हणणं आहे। काय सांगाल तुम्ही? प्रथमतः या ठिकाणी मी जो अजय शेंगर, तुमचं नाव सांगा। मी आनंद सिंग ठोके, राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचा राष्ट्रीय महासचिव आहे। माझ्यावर आत्ता ज्यांनी बाईट दिलं ते या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन सिंग ठाकूर आहेत, सोनलताई ठाकूर या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत। आत्ताच आपण अनेक प्रश्न विचारलेत। पहिल्यांदा आम्ही सर्व करणी सेनेच्या वतीने, पूर्ण महाराष्ट्रातील करणी सैनिकांच्या वतीने सदर व्यक्तीचा जाहीर निषेध करतो। ते वक्तव्य, ते वाक्य कुठल्याही करणी सैनिकाचं नाही, परंतु हे होत असताना एखाद्या मूर्ख माणसाने काहीतरी वक्तव्य करावं। अजय शेंगर हा विकृत माणूस आहे, तो पनवेलमध्ये राहतो, तो अनेक वेळा मग तो नथुराम गोडसेंची जयंती साजरी करेल, तो नाही तेव्हा मग कोणाचे तरी जे विरोधात भास असेल त्यांचे जयंती साजरे करेल, बळजबरीने एखाद्या न्यूज चॅनलला जाईल, तिथं बाईट देईल, आणि याचं हे सहन केल्यामुळे मी तर प्रथमतः असं म्हणेल की सरकारला हे अगोदर माहीत नव्हतं का? त्याच्यावर अनेक केसेस झाले, तेव्हा सरकारने त्याच्यावर काय कारवाई केली? त्याने ज्यावेळेस सरकारच्या विरोधात बोलला, त्याने ज्यावेळेस बाकीच्या गोष्टींच्या विरोधात बोलला, नथुराम गोडसेची जयंती दरवर्षी तो साजरी करतो, त्यावेळेस का सरकार त्याच्या मागे लागत नाही? आज त्याने आमचं नाव घेतलं। बघा, मी मालेगावला असतो, ताई वाशिमला असतात, भाऊ आमची इथं नागपूरला असतात, तरी देखील भाऊंनी आम्हाला फोन केला। आम्ही सगळेजण, आम्ही खरे करणी सैनिक आहोत, आम्ही कधी कुठल्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही, आम्ही विरोधात काम करत नाही, आम्ही सर्व समाजासाठी काम करत असतो। आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी स्वतः सगळे या ठिकाणी मंत्रालयात गेलो, माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली। अमोल मिटकरीजींनी आम्हाला, ताईंना फोन केला, अमोल मिटकरीजींनी हा प्रश्न आम्हाला विचारल्यानंतर आम्ही त्यांना सगळी परिस्थिती समजून सांगितली, आणि मग त्यांनी पत्रकारांसमोर हा सगळा विषय मांडला। परंतु या ठिकाणी एक खेदाची गोष्ट अशी आहे की राजकारणी लोकांना याच्यातलं परिपूर्णपणे माहीत काहीच नसतं, आणि म्हणून कालपासून
प्रसिद्धीच्या जोतामध्ये राहण्यासाठी करणी सेनेला बदनाम करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। मग ते आमचे जितेंद्र आव्हाड साहेब असतील, आमचे राऊत साहेब असतील, मी त्यांनाही सांगू इच्छितो की करणी सेनेचा कधीही कोणाला धमकी देत नाही, परंतु कोणाची धमकीही सहन करणारी आमची करणी सेना नाही। आम्ही चुकीचे कार्य करत नाही, परंतु तुम्ही आम्हाला धमकी द्याल ही आम्ही सहन करणार नाही। तो करणी सैनिक नाही, तो फर्जी माणूस आहे, तो राजपूत आहे का नाही आहे हेच आम्हाला माहीत नाहीये। त्याच्यामुळे जर समजा माझ्या भीमा कोरेगाव प्रेमी भीमा कोरेगाव त्या स्तंभाच्या संबंधी ज्याही माझ्या बांधवांचं मन दुखावले असतील, जरी त्याने ते वक्तव्य केलं असेल, परंतु त्याने आमच्या करणी सेनेचं नाव घेतलं, म्हणून आम्ही सर्वजण जाहीररित्या आमच्या सगळ्या समाज बांधवांची माफी मागू। परंतु या ठिकाणी सदर व्यक्तीवर जर कारवाई सरकार करू शकली नाही, जर त्याला अटक झाली नाही, तर मग याच्यातला अर्थ काय समजायचा, त्याच्या पाठीमागे कोण शक्ती आहे याचाही विचार या ठिकाणी करावा लागणार आहे। एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। निश्चितच ज्यांनी भीमा कोरेगाव विजय स्तंभा संदर्भात ज्यांनी म्हणजे एक वादग्रस्त विधान केलं, त्या वादग्रस्त विधानाचा या खऱ्या करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केलेला आहे आणि सरकारतर्फे एकच मागणी केलेली आहे की ज्यांनी कोणी हे वक्तव्य केलेलं आहे वादग्रस्त, त्याला सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकार आणि शिंदे सरकारने ताबडतोब अटक करावी आणि त्याच्यावर कठोर ती कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केलेली आहे ना। असं पत्रही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिलं आहे आणि त्यांनी एक अजून शब्द म्हटलेला आहे की आमची करणी सेना कुठल्याही समाजामध्ये वाद निर्माण करत नाही, जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करणी सेना करतो असंही ते म्हणाले। मी तमाम भीम सैनिक जे आंबेडकरी सैनिक आहेत, मी त्यांना माझ्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की आता तुम्ही ऐकलंय, करणी सेनेच्या वतीने माफीसुद्धा मागण्यात आलेली आहे। जे खरी करणी सेना आहे त्यांच्यातर्फे माफी मागण्यात आलेली आहे आणि तो जो वादग्रस्त प्राणी आहे त्याच्या संदर्भात त्याला कठोर ती कारवाई झाली पाहिजे असं या करणी सेनेची मागणी आहे। आणि भीम सैनिकांनो, तुम्ही कुठलाही अशा वक्तव्याला बळी पडू नका आणि शांततेत राहा आणि शांततेपणे भीमा कोरेगावमध्ये जे 1 जानेवारीला तुम्ही विजय स्तंभाला भेट देण्यात जाल तर तिथे शांतपणे अभिवादन करा आणि शांतपणे राहा। कुठल्याही अशा वादग्रस्त जे वक्तव्य करतात त्याला म्हणजे बळी पडू नका, हेच आम्ही या आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेला आम्ही आव्हान करतो। तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय भीम।